वाया जाता कामा नये, डायरेक्ट मारा. त्याच पद्धतीने ह्या नराधमाला सुद्धा आता डायरेक्ट मारायची वेळ आलेली आहे. आता सहनशीलतेचा अंत झालेला आहे. तुम्ही जर पाहिलं तर त्या बदलापूर त्या रेल्वे स्टेशनवर हजारोचा समुदाय आलेला आहे. प्रत्येकाला वाटतं की ज्याच्यावर अत्याचार झाले ती माझी मुलगी आहे, हा माझ्या मुलीवर झालेला अत्याचार आहे. आणि म्हणून अशा या गोष्टीला कोणीही, हे बघा, राजकारण करू नका. हो, राजकारण करू नका. तुम्हाला निवडणुकीमध्ये काय कशा करायच्यात करा, निवडणुकीमध्ये काय कोणाचे कपडे उतरायचे उतरवा, परंतु ह्या गोष्टीला सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. ही तुमची माझी सर्वांची जबाबदारी आहे. मग कोणतरी काहीतरी स्टेटमेंट देतील, लाडका बहिणीचे काढलंय, मग आता याच्यावर काय बोलाल, यांची सुरक्षितता करा. अहो, स्वतःहून त्याच्यात इन्व्हॉल्व व्हा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. जर असा नराधम जर भेटला ना, त्याला ठेचायचं काम जर पडलं तर पहिलं सुरुवात आमच्यापासून आम्ही करू. परंतु याला हायगय केलं जाणार नाही, यांना माफ केलं जाणार नाही. ट्रॅक गतीने हा केस चालेल, त्यांना सगळं काही त्याच्यावर त्यांना सजा मिळेल. परंतु समाजामध्ये असे समाजामध्ये असलेले जे काही घटक आहेत, जे समाजाच्या चांगल्या वातावरणाला खराब करतात, त्यांना माफी नाही म्हणजे नाही. ही भूमिका या सरकारची तर आहेच आहे. परंतु सर्वसामान्याचा जो आज जन आक्रोश आपण त्या स्टेशनवर पाहतोय, मला वाटतं हीच एकता ही या महाराष्ट्राची आहे, हीच तुमची ताकद आहे. आणि शक्य जर तुमच्या हातात जर तो आरोपी भेटला ना, तर ठेचा त्याला. काय होईल ते होईल. कोणी म्हणतील की कायदा सोडून बोलतायत. हो, बोलतोय. आम्हाला अशा घटना या महाराष्ट्रात नको आहेत. अशा घटनेला आम्ही कधीच पाठिंबा देणार नाही, किंवा अशा घटनेत जो करेल त्याला आम्ही सोडणार नाही. ही आमची स्पष्ट भूमिका आहे. चीड येते सर्वसामान्य माणसाला, याच्याबद्दलची जी काही आक्रोश आहे ना, तो आता व्यक्त झाला पाहिजे. आणि म्हणून यासाठी कायदा हातात घेतलं तरी गैर नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. सरकार पातळीवर काय कारवाई केली? सरकार सरकारचं काम करेल. सरकारने त्यांना दोघांना अटक केलेली आहे, त्यांच्यावर फास्ट ट्रॅकने हे चालेल, सर्व चालेल. परंतु अशा लिंग पिसाटर लोकांचा खरं तर आता त्याला शब्द नाहीत. वाटेल ती कठोरातली कठोर, आउट ऑफ वे जाऊन जी काही सजा देता येत असेल तर ती द्यावी, अशी मी सरकारकडे सुद्धा मागणी करणार आहे. संभाजीनगरात परवा अशी घटना आली, एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. तरुणाचा छळ सुरू होता. गेली काही दिवस सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आणि त्या मुलीने जीवन संपवलं. तिच्यासाठी आता संभाजीनगरात जटवाड्यावर लोक उतरले आहेत रस्त्यावर. या घटनेचं जे पेव फुटायला लागलेले, काही आरोपींना किंवा अशा मानसिक विकृतीच्या लोकांना